सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमोबुद्धाय जय संविधान. मित्रांनो, आज 14 जानेवारी. आज विशेष दिवस म्हणजे आजचा दिन विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन. या दिवसाला खूप महत्त्व आहे मित्रांनो. आज रोजी या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं होतं. त्यासाठी तब्बल 14 वर्षे संघर्ष करण्यात आला. त्या 14 वर्ष संघर्षामध्ये आपले काही भीमसैनिक शहीद झाले, तसेच काही आपल्या भीमकन्यासुद्धा शहीद झाल्या आहे. आणि खूप मोठा संघर्ष आहे बघा. त्या शहीद झालेल्या लोकांसाठी इथं एक स्तंभ उभारण्यात आलेला आहे. आणि तेव्हा कुठं 14 वर्ष संघर्ष झाल्यानंतर कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवण्यात आलं. खूप मोठा संघर्ष आहे मित्रांनो. खूप आज रोजी इथं भरपूर भीमसैनिक भीमकन्या इथं भीम अनुयायी इथं येतात आणि मानवंदना देतात. आणि खरंच मित्रांनो, एवढा संघर्ष. अरे इथं चांगले पोचीराम कांबळे, त्यामध्ये असे पोचीराम कांबळे, जनार्दन मावाडे असे बरेच भीमसैनिक आहेत की त्यामध्ये ते इथं शहीद झालेले आहेत. तर मी सर्वांचं नाव सांगणार आहे आणि थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. जास्त काही मी मोठी सांगणार नाही, थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो. काही माहिती चुकली तर मला क्षमा असावी. तर मित्रांनो ऐकून घ्या. पॅन्थर गौतम वाघमारे यांच्यानंतर पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गोविंद भुरेवार, दिलीप रामटेके, चंदर कांबळे, शरद पाटोळे, नारायण गायकवाड, रोशन बोरकर, अविनाश डोंगरे, कवी विलास घुगरे आणि 2 भीमकन्या आहेत मित्रांनो, कुमारी सुहासिनी बनसोडे आणि कुमारी प्रतिभा तायडे असे यांचे नाव आहेत. या लोकांचं इथं बलिदान झालेलं आहे. आणि खूप पोचीराम कांबळे दादा यांना, या भीमसैनिक दादांना तर एवढं हाल करून मारण्यात आलं आहे, तरीसुद्धा त्यांच्या तोंडामधून एकच नाव आलं, जय भीम. आणि असे घासलेट रॉकेल टाकून जाळण्यात आलं आहे. तर मित्रांनो, हा दिवस एवढा महत्त्वाचा आहे. आणि खरंच या दिवसाचं महत्त्व म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे बघा. नामांतरण शहीद स्तंभ. तर मित्रांनो, 14 जानेवारी 1994ला इथं नामांतरण करण्यात आलं होतं बघा. इथं विद्यापीठाचं नामांतरण करण्यात आलं होतं. तब्बल 14 वर्ष संघर्ष करण्यात आला होता. तर मित्रांनो, मी सांगितलेले हे जे नाव आहेत, हे यांचं बलिदान खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि त्यांनी फक्त बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी स्वतःचं बलिदान करून घेतलं. स्वतःचं बलिदान केलं. त्यांचे हाल करून त्यांना माणगुळांनी त्यांचं हाल करून त्यांना मारण्यात आलं आहे, माहिती आहे का. आणि हेच तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. जरा बाबासाहेबांच्या उपकाराची जाण असू द्या. एक गाणं आहे बघा, यावर्षी एक गाणं आहे की भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडलंय राव, भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव, असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव, असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव. तर मित्रांनो, मी जास्त करून व्हिडिओ आपल्या समाजासाठीच बनवतो, आपल्या समाजातील लोकांसाठीच बनवतो. जे आपल्या समाजातील काही लोक जे रस्ता भटकलेले आहेत, त्या लोकांसाठीच मी व्हिडिओ बनवतो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत माझा एक व्हिडिओ बनवण्याचा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा मुद्दा आहे माझा की भीमरायांनी आपल्यासाठी जीवन झिजले आणि आपण घरामध्ये देवदेवारे सजले. त्यावर पण एक गाणं आहे, तुम्हा बौद्धमय करण्या भीम माझा झिजला, तुम्हा बौद्धमय करण्या भीम माझा